नमस्कार, मी स्मिता पोद्दार. आपल्याला आवाकाडोचं एक सँडविच दाखवणार आहे करून. हे असं पिकलेलं आवाकाडो घ्यायचं. आणि हे सगळं याच्यातलं पल्प काढून घ्यायचं. खूप असं सॉफ्ट असतं मध्ये. तुम्ही आधी आणून ठेवलं आणि 5-6 दिवस ठेवलं की छान पिकून जाईल. पूर्वी अवेलेबल नसायचं, पण हल्ली सगळीकडे मिळत आहे. हे हेल्थसाठी खूप बेनिफिट्स आहेत याच्यात. अवश्य आपण आठवड्यातून एकदा खायलाच हवं. आता दुसरा पल्प घेते मी. याच्यावरती जे तुम्हाला काही वाटत असेल, एक्स्ट्राचं काही कच्चं वगैरे असेल तर ते काढून टाकून द्या. कालच मी एक केलं आवाकाडोचं, ते व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिलेला आहे, म्हणून म्हटलं आज करून दाखवावं. हे मी ते काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण एक छोटासा टमाटा घ्यायचा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. बारीक बारीक असं चॉप करून घ्यायचे. हे पण मी याच्यातच टाकते. त्यामध्ये कांदा सुद्धा टाकायचा आहे. कांदा, मिरची, थोडंसं लिंबू, काळी मिरी पावडर, मीठ, हे सर्व यात टाकायचे. तसं तुम्हाला कुठले व्हेजिटेबल्स आवडत असतील तर ते पण टाकू शकता तुम्ही. त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे. आज माझ्या मुलीला खायची इच्छा झाली, म्हटलं चला आज करून द्यावं. या दिवसामध्ये कांदा थोडासा हे झालेला असतो. या दिवसात कांदा खायलाच नको आहे, कारण पचायला ते थोडंसं हार्ड असतं. पण मी थोडंसं प्रमाणात टाकणार आहे. यामध्ये कांदा सुद्धा टाकायचा आहे. म्हणजे किती क्वांटिटी तुम्ही करणार आहे त्याप्रमाणे टाकू शकता.
कांदा संपूर्ण टाकलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला यामध्ये मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिरच्या. या मिरच्या कशा करायच्या, थोड्याशा मी मिक्स घेतलेल्या आहेत. काही तिखट आहेत, काही सपक आहेत मिरच्या. जेणेकरून जास्त तिखट घेतले तर ते तिखट लागेल, म्हणून मी साध्यासुद्धा मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या अशी हिरव्या लवंगी मिरची ही फार तिखट असते. खायला खूप चविष्ट लागते. याला बटरसुद्धा लागतं. जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर तूप प्यायचं किंवा म्हशीचं दूध, कुठलंही तूप असेल तरी चालेल. ते तव्यावरती तूप लावून आपण भाजून घेणार आणि त्यावरती हे सगळं केलेलं आपलं मिक्स हे टाकणार आहोत. तर ही मिरची, त्यानंतर मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकणार आहे. बघा, मी ही काळी मिरी पावडर बनवून ठेवलेली आहे आधीच. थोडीशी आपण काळी मिरी पावडर पण टाकणार आहोत. अर्धा स्पून एवढं चमचा टाकायचं, कारण ऑलरेडी मिरची टाकल्यामुळे ते खूप तिखट होईल. आता आपण नाही का लिंबू पिळूया. अर्धा लिंबू टाकलेले मी. आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. त्यानंतर आपण हे हाताने किंवा स्पूनने जरी मिक्स केलं तरी चालेल. माझ्या मते तुम्ही हाताने केलं तर आधी बेटर होईल असं वाटते, कारण ते छान मिक्सअप होईल. सगळ्या भाज्यांना ते आवाकोडाचं बेटर लागेल. याला ऑलिव्ह ऑइल पण टाकतात. आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे ते, म्हणून मी ते स्किप केलं. तुम्ही एकदा खरंच ट्राय करून पहा. अतिशय सोपं, लवकर असं बनणार आहे. लहान मोठ्यांना सगळ्यांना खाण्यासारखं आहे. हे अवश्य करून पहा तुम्ही. आता आपण नाही का ब्रेड आहे ना, ब्रेडला आपण थोडं भाजूया. मी इथे एक छान कुठल्याला झिरो मैदा होल व्हीट ब्रँड याचं मी ब्रेड आणलेली आहे. तर ती आपण भाजून घेऊया. मी स्लाईस आता बघून 1-4 बनवते, मी 6 बनवते. आता मी याला नाही का तुपामध्ये भाजणार आहे, कारण कालच मी बनवलं होतं, त्याच्यामुळं बटर सगळं संपलं आहे. तर मी आता याचं तुम्हाला तुपामध्ये भाजून दाखवणार आहे. हे बघा, हे बटर मी थोडंसं असं लावते. आणि मी यावरती हे ब्रेड ठेवते.
त्याचबरोबर दुसरीसुद्धा ब्रेड हे करते, लावते. गॅसची फ्लेम जरा मोठी ठेवायची. बघा कसं ब्राऊन ब्राऊन व्हायला लागलं. गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करते मी.